काय रे तुमच्याकडे कपडे पण नाहीत का घालायला? मग लोकांना मराठी बोलायला शिकवता? कपडे नाही आहेत? अरे राजश्री बोले तू कोण आहेस भाई? अरे मी नाही रे, मी एक बिचारी काम करणारी मुलगी आहे. मी अरे कोण तर आहे? माझा बाप ना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे. तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे? हा कोण? मनसेवाले? हा. अच्छा, आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार, गाडी अरे ठोकणार? काय पैसे घे. अच्छा, तुम्हाला शिव्या देतोयस? हो, भेटू रे, खूप चांगलं भेटू आपण. तू बोललास ना माझा बाप कोणीतरी आहे. माझा बाप आहे भाई, शाण आहे. मदत पाहिजे म्हणून माझी गाडी ठोकलीस ना, तो असा अर्धा उघड असा उघडा. तू कुठं चालला होतास? हे मनसे, तुम्ही हे, तू कुठला मनसेवाला आहेस? कुठला आहे? शिवसेनावाला आहे? तू गाडी पिऊन गाडी का चालवतोय? झाली बोलतोय माझा बाप कोण आहे? राज ठाकरेच्या घरी जा आणि पैसे घे. माझा बाप आहे. उद्या जा ठाण्याला जा, हा. जावेदचे कोण आहे विचार, हा. आणि तो माझा बाप आहे. ओके. हा, तर मग जा. म्हणजे जावेद शेखला तुमच्या बापाने सांगितलं का गाडी माझ्यावर गाडी चढवायला? अरे होता? ताई, अरे, पाठीमागे जा ना. उभा राहा. चल पाठीमागे उभा राहा. ड्रायव्हिंग करतोस तू, गाडी ठोकली लोकांच्याकडे येऊन. अरे इसके पैसे देऊ का? 150 खाली मध्ये असेल कोण पण तू. तिला पोलीस स्टेशनला जाय ना. अरे काय घेणार भाई, बघून घे मला काय करतात. हा तुम्हाला शिव्या देतोय. शिव्या दिले? मग काय करतोय? काय बोललो? बोलतोय काय बोलतोय? काय बोललो? मला पोलीस स्टेशन मध्ये या, माझं काय बघतात बघू. हा आपल्यासोबत तर राजेश्री मोरे आहेत. आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. त्या मॅडम, तुमचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक मध्यधुंद अवस्थेत मुलगा आहे जो मनसेच्या नावाने तुम्हाला धमकी देताना दिसत आहे. काय झालं होतं नेमकी काय घटना घडली होती? मी रात्री सुमारे 1-1:30च्या वेळाने घरी येत होती. तर एक गाडी अगोदर माझ्या गाडीला टक्कर मारते. त्याच्यानंतर मी थोडंसं अजून पुढे येते, तर तो परत वारंवार माझ्या गाडीला टक्कर मारत होता. आणि 1-2 कॉन्स्टेबल रोडवर उभे होते. त्यांची मी हेल्प घेतली त्याला पकडण्यासाठी. आणि पुढे जाऊन त्याला पकडलं तेव्हा माहीत झालं की तो तर ड्रंक आहे आणि तो नागडा उघडाही आहे. त्याने कपडेही घातले नव्हते. काही त्याला कोणी घरातून बाहेर काढून फेकला होता की तो कुठून मारामाऱ्या करून आला होता ते त्यालाच माहीत. आणि जेव्हा मी त्याला बोलली की तू काय केलंयस तुला माहित आहे का? तू माझ्या गाडीला मारलेला आहेस. तू 3 माणसांना आणि एका कुत्र्याला त्यांच्यावर गाडी चढवली आहेस. ते लोक वाचले आहेत. त्याच्यानंतर तो सरळ मला शिव्या द्यायला लागला. एकंदरीत आपण पाहिलं तर ते व्हिडिओमध्ये जे दिसत आहे त्यांनी सातत्याने मनसेची धमकी देतात, माझा बाप कोण. तर त्यानंतर त्या घटनेमध्ये आहे ते जे तुम्ही तक्रार केलं, गुन्हा दाखल, त्याचे बाप कोण आहेत, कशा झाला, याकडे त्या बापाचं आणि पोलिसांसमोर देखील शिवीगाळ करत होता. नेमकी काय होतं प्रकार? त्याला त्याचं नाव विचारलं, त्याने नाव नाही सांगितलं, पण तो सरळ हे बोलला की तुला माहिती आहे का माझा बाप कोण आहे? माझा बाप जावेद शेख आहे. माझा बाप किती मोठ्या मोठ्याने तो अग्रेसिव्ह होता आणि किती मोठ्या मोठ्याने तो बोलत होता की माझा बाप मनसेचा ठाण्याचा उपाध्यक्ष आहे. तू एक काम कर, ठाण्याला जा आणि विचार माझा बाप कोण आहे, मी त्याचा मुलगा आहे. तू एक काम कर, राज ठाकरेंच्या घरी जा, तुझ्या गाडीचे जे काही नुकसान झालेलं आहे जाऊन तिकडून भरपाई करून घे. अगं तुला किती पैसे पाहिजेत, मी तुला विकत घेऊ शकतो. तुझ्याकडे जेवढा पैसा नसेल तेवढा मी तुला देऊ शकतो. आणि तो खूप घाणेरड्या शिव्या देत होता. त्याने माझ्या समोर पोलिसांनाही शिव्या दिलेल्या आहेत. आणि 100 लोक तिकडे जवळ जमा झालेले होते आणि सगळ्यांनी हा तमाशा पाहिला होता. एकंदरीत आपण गुन्हा दाखल केला तांबोली पोलीस स्टेशनमध्ये. गुन्हा दाखल नंतर त्या आरोपीला पोलिसांना सोडलं आहे. तर काय वाटतं, पोलिसांची कारवाई व्यवस्थित झाली की नाही? पोलिसांवर तुम्ही मगाशी हे म्हणत होतात की गुन्हा दाखल, नोटीस सोडलेत, कशा पद्धतीने एकंदरीत कारवाई केली? बघा, मी तर FIR केली त्याच्यावर सेक्शन काही 4 सेक्शन टाकलेले आहेत. मला कलम माहीत पडत नाहीत की काय टाकलेले आहेत. त्याच्यानंतर मी घरी आली, पण नंतर मला आता सकाळी दुपारी माहीत पडलं की त्याला नोटीस देऊन सोडल्या गेलेलं आहे. आता मला लॉ एवढा माहीत नाहीये, पण मला हे म्हणायचंय की कारवाई केली पाहिजे. तुम्ही एक म्हणतात की मनसेकडून मला सातत्याने धमकी भेटत आहे, जीवाला धोका सुद्धा आहे. एकंदरीत 2 दिवस पूर्वी तुम्ही एका उत्तर भारतीयांच्या समर्थनात एक व्हिडिओ टाकलात, ज्याच्यावरून तुमच्या मनसेच्या लोकांनी तुम्हाला विरोध केला आणि ओशिवरा पोलीस स्टेशन, नेमकी घटना काय झाली होती? त्यानंतर व्हिडिओ डिलीट तुम्ही का केला? मी
इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला की जे नॉन मराठीज आहेत त्या लोकांना ज्या तरीकेनं मारहाण केली जात आहे, त्यांना हात उचलून असं मारायचं, त्यांना असं माझ्या मनाला लागलं होतं की का कुणावर एवढा जुलूम होत आहे, कशासाठी करताय तुम्ही. तर मी विनंती केली की प्लीज तुम्ही मराठी लोक नॉन मराठींना सतवू नका. जे तुमची लँग्वेज आहे ना की हे परप्रांती लोक आहेत, तर मी हे बोलली की जर हे परप्रांती लोक परत गेले तर तुम्हाला माहीत पडेल की आपल्याला काय काय करावं लागेल इकडं, आणि तेवढं आपल्यामध्ये जोर पण नाहीये की आपण करू शकतो. मी त्यांना असं बोलायचं आहे की मी मराठी मुलगी असून मी मराठी लोकांना बोलते की तुम्ही मेहनत करत नाहीत, आणि ही खरी गोष्ट आहे. मी एका मराठी फॅमिलीमधून आलेली आहे. एकंदरीत तो वाद आपण पाहिला महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा नॉन मराठी आहेत. मात्र तुम्ही मराठी असून पहिली मुलगी असणार, तुम्ही महिला असणार जे मराठी विरुद्ध मराठी तुम्हाला असा फेस करावा लागत. जर मराठी असून तुम्हाला असा फेस करावा लागत आहे मनसेकडून, तुम्ही म्हणता कार्यकर्त्यांना धोका आहे, तर अशामध्ये जर राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी तुमचा काय विशेष संदेश असेल? मराठी माणूस असून मराठी, काय प्रश्न होता तुमचा? मराठी विरुद्ध अमराठी असा म्हणजे परप्रांतीय असतील, मात्र तुम्ही मराठी महिला, पहिली महिला आहात जे मराठी विरुद्ध मराठी लोक तुमच्यावर हल्ला करतात. हा, हे मराठी वर्सेस नॉन मराठी चाललेलं होतं, आणि मी मराठी एक मुलगी असून तरी माझ्यावर मराठी वर्सेस मराठी पण चाललेलं आहे. पण हे माझ्याकडून मराठी वर्सेस मराठी नव्हतं. माझ्याकडून हा मुद्दा होता की तुम्ही नॉन मराठीला सतवू नका. आपण महाराष्ट्रीयन आहोत. मला गर्व आहे आपल्या जातीचा, आपल्या भाषेचा. आपण तो गर्व ठेवूया. आपण आपल्या भाषेचा आदर करूया. आपण आपल्या भाषेचा माज नाही करायचं, हे मी मत मांडलं होतं. त्याच्यानंतर मी मराठी वर्सेस मराठी चालू केलेलं नाहीये. पॉलिटिकल पार्टीने मराठी वर्सेस मराठी माझ्यासोबत चालू केलं, आणि मला हे बोलल्या जातंय की तू विभीषण आहेस म्हणे. काय कुणी लंका वंका जाळली होती, रावणाला मारलं होतं, तो विभीषण मी आहे की मी या महाराष्ट्रामध्ये राहून अशी वागते. मी असं काहीच काम केलेलं नाहीये विभीषणवालं. तुम्ही लोक मला हे नाव देत आहेत. तुमच्या नाव देण्याने काहीही फरक पडत नाही. माझ्यामध्ये जर काही असेल तर तो एक माणुसकीपणा आहे. मला तुमच्यासोबत मराठी वर्सेस मराठी किंवा तुम्ही माझ्याबरोबर जो मराठी वर्सेस मराठी करत आहात त्याच्यामध्ये काडी मात्र मला त्याच्यामध्ये इच्छा नाहीये. मी फक्त माणूस जात दाखवत आहे की माणुसकी कशी पाहिजे माणसामध्ये. आणि राहिली गोष्ट आपले राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांना पण माझं हेच म्हणणं आहे की साहेब, आपण हे जेवढे आपण मराठी लोक आहोत, नॉन मराठी लोक आहेत, आपण सगळे सोबतच आहोत, भाऊ भाई बहीण आहोत. आज आम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज लागली, आज मला काही झालं तर माझ्या ह्या बिल्डिंगमध्ये जेवढे नॉन मराठी लोक असतील ना, तर ते लगेच धावत पळत येतात माझ्यासाठी. तेव्हा ते लोक हे विचार करत नाहीत की मी मराठी मुलगी आहे आणि हे लोक आमच्या बरोबर जुलूम करतायत, आम्ही हिची हेल्प नाही करायची, असं काहीच नाहीये. मला लोकांना हेच सांगायचंय की जे तुमच्या गल्लीमध्ये लोक राहत असतील, तुमच्या आजूबाजूला राहत असतील, तेच लोक तुमच्या कामाला येणार आहेत. जेव्हा आपल्याला गरज असते ना, तेव्हा मराठी आणि नॉन मराठी कोणीच नसतं. जेव्हा आपण अडचणीमध्ये असतो आपल्याला तेव्हा माणुसकीची गरज असते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.